मित्रांनो नमस्कार, वाईसाब गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। दिनांक 7 ऑगस्ट 2025 गडचिरोली जिल्ह्यासाठी खूप मोठा काळा दिवस। याचा कारण गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती काटली या गावामध्ये एक भीषण अपघात। हा अपघात इतका जबर की या अपघातामध्ये 4 मुलांचा जीव जातो आणि 2 मुलांना एअरलिफ्टद्वारे नागपूरला हलवण्यात येतो। मित्रांनो, हा अपघात एवढा गंभीर होता की याला तात्काळ मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप करावा लागला आणि मुख्यमंत्र्यांनी 4-4 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला जाहीर केलं। परंतु स्थानिकांचा या 4-4 लाख रुपयांची जी काही मदत गव्हर्नमेंटकडून मिळाली त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली, त्याच्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला। स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की या 4 लाखांनी ते मुलं परत येणार का? 4 लाखांनी त्या आई वडिलांना त्यांची मुलं परत मिळणार का? त्या बहिणीला त्यांचा भाऊ मिळणार का? हे भरपूर सारे प्रश्न स्थानिकांच्या मनामध्ये निर्माण होत होते। या सगळ्या परेशानीच्या सगळ्या समस्यांच्या मधोमध एक प्रश्न निर्माण होतो की सरकार, जिल्ह्यातले जे काही नियंत्रक आहेत या सगळ्या गोष्टीवरती वाच करणारे ते लोक काय करतायत? मागील 1 ते 1.5 वर्षामध्ये ज्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यामध्ये अपघाताचा प्रमाण जो आहे, रेशो जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। या सगळ्या गोष्टींना आळा कधी बसणार? या सगळ्या गोष्टीकडे सरकार कधी हस्तक्षेप करणार? या सगळ्या गोष्टीसाठी आपण जे काही अधिकारी नेमलेले आहेत ते अधिकारी काय करतायत? मित्रांनो, समस्या खूप मोठी आहे अपघाताची। याचं कारण ओव्हरलोडिंग गाडीज, ओव्हरलोडिंग वाहने, अति स्पीडने येणारी वाहने, रस्त्याची समस्या, रस्त्याची गंभीर फुटके रस्ते, याच्यामुळे वाहने जी आहेत त्यांचा कंट्रोल सुटतो आणि असे चिमुकले आपल्याला दगावले जातात। आपले मुलं यांच्याचमुळे दगावले जातात। यांचा कोणी आहे का? या सगळ्या समस्येकडे कोणी बघणारा आहे का? त्या मुलांचा जीव गेला मित्रांनो, या सगळ्या समस्येकडे लक्ष देणारे कोणी आहेत का? मित्रांनो, या अपघातातून आपण काय शिकलो? या अपघातातून भरपूर काही लोकांचं अपयश आपल्याला दिसलं। या अपघातामध्ये ज्या लोकांचा हस्तक्षेप पाहिजे होता त्या लोकांचा हस्तक्षेप आपल्याला बघायला नाही मिळालं। जिल्ह्यातले जे काही अधिकारी आहेत या सगळ्या गोष्टीवरती वाचवत ठेवतात। हाय स्पीड वाहने, रस्त्याची दुर्दशा आणि पालकांचं त्या आपल्या मुलांवरती पाहिजे त्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप, या सगळ्या गोष्टीचा अभाव या अपघाताला कदाचित कारणीभूत ठरलं असं म्हणू शकतो आपण। आणि दुसरी गोष्ट, मोबाईलचा खूप मोठा दुष्परिणाम आजकालच्या युवा वर्गामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि युवा वर्गांच्या प्रत्येक हातामध्ये मोबाईल लाभल्यामुळे त्यांचं पालकावरती कंट्रोल आणि त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे। मित्रांनो, मोबाईलच्या माध्यमातून युवा वर्ग गेम्स, वेगवेगळे वाईट गोष्टी कदाचित बघत असतात। त्याचा सदुपयोगही होतो, आपण त्या गोष्टीचा विरोध नाही, पण काही मुलं त्याचा दुरुपयोग करत आहेत। आणि हा जो अपघात झाला, काही लोकांचं असं म्हणणं आहे, या गोष्टीची आम्ही पुष्टी करत नाही, परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा मुलं व्यायाम करत होते, व्यायाम केल्यानंतर हे मुलं जेव्हा रस्त्याच्या कडेला गेले आणि कडेला बसून होते त्यावेळेस त्यांनी कदाचित मोबाईल वगैरे बघत असतील आणि त्या कारणास्तव त्यांची त्या वाहनाकडे लक्ष नसावी, त्याच्यामुळे सुद्धा हा अपघात होऊ शकतो असं काही लोकांचं म्हणणं आहे। परंतु या गोष्टीला आम्ही पुष्टी करत नाही, कारण आम्ही या गोष्टीकडे कन्फर्मेशन देऊ शकत नाही, कारण आम्ही प्रत्यक्षात बघितलं नाही। काही लोकांचं असं म्हणणं आहे, त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत मित्रांनो। परंतु आम्हाला हा अपघात काही गोष्टी शिकवून जात आहे। या अपघाताच्या माध्यमातून पालकांना सतर्क राहण्याची गरज आहे, पालकांना समजायची गरज आहे की आपण जो मोबाईल मुलांच्या हातामध्ये देत आहोत तो मुलगा त्या मोबाईलचा किती वेळेपर्यंत त्याचा उपयोग करत आहे, त्या मोबाईलचा तो कोणत्या पद्धतीने उपयोग करत आहे, आणि दुसरी गोष्ट की त्या मुलाने त्या मोबाईलवरती किती काय बघत आहे, किती गेम्स खेळत आहे, किती अभ्यास करत आहे, या सगळ्या गोष्टीवरती एक पारदर्शकता असायला आवश्यक आहे पालक आणि मुलामध्ये। मित्रांनो, या अपघाताच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना या संकटातून निघण्याची शक्ती देव आणि आमच्या सद्भावना त्यांच्या कुटुंबियासोबत आहेत। आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया द्या की हा अपघात कदाचित टाळता आला असता का? धन्यवाद।